कोल्हापूरच्या सहकार राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीभोवती सध्या अभूतपूर्व तणाव निर्माण झालाय। निवडणूक प्रक्रिया वेगाने पुढे सरकत असतानाच जवळपास 1200 नव्या सभासदांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। एकूण 5470 सभासदांपैकी हे वाढीव सभासद मतदार म्हणून कायम राहणार की अपात्र ठरणार यावर सत्तेचं गणित अवलंबून असल्याची स्थिती आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। सलग दररोज 50 लिटर दूध संकलन आणि वर्षातील 200 दिवसाचा पुरवठा या अटी अनेक डेअऱ्यांनी पूर्ण केल्या नसल्याचा आरोप करत याचिका दाखल झाली असून तिची सुनावणी 4 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात होणार आहे। त्यामुळे 4 मार्च ही तारीख केवळ न्यायालयीन प्रक्रिया नसून गोकुळच्या सत्ता समीकरणासाठी निर्णायक ठरू शकते। गेल्या काही वर्षात सदस्य संख्या वाढवण्यामागे सत्ताधारी गटांचा राजकीय डाव असल्याचा विरोधकांचा आरोप आहे। या पार्श्वभूमीवर सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांच्या राजकीय समीकरणावर चर्चा रंगली आहे। हे 1200 मतदार निकालाचे किंगमेकर ठरू शकतात अशीच राजकीय वर्तुळात सध्या तरी चर्चा आहे। राज्यातील सत्ता केंद्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचा प्रभाव असताना स्थानिक पातळीवर ही निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली व्हावी यासाठी जोरदार हालचाली सुरू असल्याचे संकेत आहेत। बिनविरोध पर्यायाची चर्चा असली तरी वातावरण पाहता थेट लढत टाळणे कठीण दिसतंय। एकीकडे न्यायालयीन सुनावणी तर दुसरीकडे ठरावाची अंकगणित। गोकुळमध्ये कायदा आणि राजकारण समांतर धावत आहेत। 4 मार्च नंतर न्यायालयीन कलाटणी मिळाली तर संपूर्ण समीकरण उलटू शकते, अन्यथा सत्ताधाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। सहकार्याच्या या रणांगणात 1200चा आकडा सत्तेला बळ देणार की पाया हादरवणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।